केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चार खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. थोडं पेस. विरामम रणरंगधीरम राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयोद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे. प्रथम नमन करो गणनाथा, उमाशंकराची या सुता, चरणावरी ठेवो माथा, साष्टांगाता दंडवत, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजो चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझे पाया. साठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. यच्च या भूतलावर तो मामा जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जीवनारी देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते
अलंकापूर निवासी ज्ञानेशप्रिय तुकोबरा यांचा गात्यातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला नाच्या प्रसंगाला अनुसरून असणारा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तनसभा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापणाची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित पण सध्या आपल्यात हयात नसणारे वैकुंठवासी सोनेरावजी प्रभाकररावजी कतारे यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण परिवाराने घडून आणलेला हा ज्ञानदान अन्नदान नामदानाचा सोहळा. त्यांचे दोनही सुपुत्र श्रीमान नारायणराव सोनेराव कतारे आणि अमोल सोनेराव कतारे या कतारे परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन तुम्हीही आप्त इष्ट मित्र मंडळी दुरून येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार कथाकार भागवताचार्य रामायणाचार्य श्री हबप गुरुवर्य आमचे सूर्यवान महाराज औलगावकर दादा उपस्थित आहेत. त्यांनाही नारदाच्या गदून साष्टांग दंडवत. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य भजन सम्राट संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या हृदयावर आदिराज्य गाजवणारे आमचे पंढरीनाथ महाराज कदम सोनोळीकर उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. थोर गायनाचार्य भजन सम्राट आमचे नावकरी रोहिदास महाराज चकोर माटेगावकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे मला गुरुस्थानी असणारे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे बाळू महाराज बहादुरी गंगाखेडकर उपस्थित आहेत. आमचे कवडे महाराज आहेत. पुन्हा भीमराव महाराज आहेत. आमचे अर्जुन दादा बालासाहेब महाराज आहेत. श्री संत मारुती महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले बाल भजनी मंडळ आहे. थोर मृदंगाचार्य आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव आमचे कृष्णा महाराज बोरकडे सोनोळीकर हे सुद्धा उपस्थित आहेत. या परिवाराची संपूर्ण आप्त इष्ट मित्रमंडळी सर्वांच्या चरणी नारदाच्या गादीवर साष्टांग दंडवत करतो. विशेष आपल्या गंगाखेड तालुक्यातील तरुण तडफदार सर्व जिल्ह्याला परिचित असणारं व्यक्तिमत्व आमचे संतोष भाऊ मुरकुडे यांचे वडील आमचे अण्णा त्र्यंबक अण्णा हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच आमचे वसंतरावजी चोरगडे मामा पुन्हा नागनाथरावजी निरज सर आमचे लक्ष्मणरावजी बेंद्रे पुन्हा संपूर्ण मंडळी डोंगर पिपळेकर अण्णा सर्वांनाच नारदाच्या गादीवरून साष्टांग दंडवत करतो. माझ्या सेवेला प्रारंभ. विठाला हॅलो ज्याचा ज्याचा जन्म झालेला त्याला एक दिवस जावं लागणार आहे. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. बाकी कुठेही वशिला आहे. मरण हे अटळ आहे. मातुलो यश गोविंदम पिता यश धनंजया. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा होता बळीराम दादा. भगवान श्रीकृष्णाचा भाचा कोण? धृतराष्ट्र. अभिमन्यू. हा अण्णाकडे बघू लागलो. भगवान श्रीकृष्णाचा भाचा अभिमन्यू युद्धामध्ये गतप्राण झाला आहे का? याच्याही पुढचा वशिला सांगतो. देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता, जगन्माता सीता ज्याची सून होती, ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र प्रभू ज्याचा पुत्र होता, त्या राजा दशरथाचा जर विचार केला तर अयोध्येचा सम्राट असणारा राजा दशरथ पण अंतकाळाच्या वेळेला पाणी पाजायला 4 पुत्र असताना कोणी जवळ नव्हतं महाराज. 4 पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ पण पाणी पाजायला कोणी नव्हतं का? अरे आयुष्य कितीही प्राप्त असलं तरी शेवट ठरलेला आहे. आयुष्य कितीही असू द्या प्राप्त महाराज. तुमचं आमचं कुठं घेऊन बसलात कवडे महाराज? 1 अर्बुज 60 कोटी देखा, 30 सहस्त्र 10 मास लेका, 7 शेत 9 मास बापान तया हिरण्य कश्यपा. काय झाल्या नाही का? किती आयुष्य होतं. आता मला अर्बुज काय कळत नाही अण्णा. अर्बुज अर्बुज म्हणजे अरब. 1 अरब 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष आणि पुन्हा 9 महिने नारायण भाऊ आयुष्य होतं. कुणाला?
हिरण्यकश्यपूला. पण नुसतं आयुष्य नव्हतं, तर अटी घातल्या होत्या. अटी, आत नको बाहेर नको, सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको, नराकडून नको नारीकडून नको, शस्त्राने नको अस्त्राने नको, दिवसा नको रात्री नको. अजून एवढ्या अटी होत्या. दिवसा नको रात्री नको, संध्याकाळी धरला, घरात नको बाहेर नको, दारात धरला, शस्त्राने नको अस्त्राने नको, नखानी फाळडा, पण फाळडाच का? आयुष्य कितीही प्राप्त असलं तरी शेवट ठरलेला आहे महाराज. म्हणून दोन गोष्टीचा कधी विसर पडू देऊ नये. आम्ही सगळं आठवतो, पण आम्ही या दोन गोष्टी विसरून गेलो. पहिली गोष्ट, आम्ही मरणाला विसरायचं नाही, आणि दुसरी गोष्ट, मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरायचं नाही. आम्ही सगळं आठवतो, पण ह्या दोन्ही गोष्टी विसरतो. आम्ही जरी मरण विसरलो तरी मरणाच्या खात्यावरचा प्रमुख घडी घडी काळ वाटयाची पाये, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे. घडी घडी काळ वाटयाची पाये, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे. आयुष्य मोपावया पैसला मापरी, तुकारे व्यवहारी संसार, तुकारे व्यवहारी संसार. आयुष्य मोपावया पैसला मापरी, तुकारे व्यवहारी संसार, व्यवहारी संसाराचा, संसाराचा. मरण या क्षेत्रामध्ये वसिलेबाजी चालत नाही. वसिला चालला असता तर या देशातले रती महारथी अब्जाधीश गेले नसते महाराज. त्यांनी तिथं वसिला लावला असता. म्हणून मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई आहे का. हो, आणि म्हणून आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, कित्ते सिंगापूर चढे, कित्तेने पहिने जंजीर आहे. राजा 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 यहाँ कोई रंग नहीं पाए, यहाँ कोई रंग नहीं पाए. बस यही चलाना परवाना, बस यही चलाना परवाना, बस यही चलाना परवाना, परवाना. दुनिया मुसाफिर खाना, क्या बात है. दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर दुनिया मुसाफिर यहाँ कोई रंग नहीं पाए, बस यही चलाना गाना, बस यही चलाना गाना. श्री राम 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 राम, श्री राम 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 राम, श्री राम 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 राम, श्री राम राम राम. बस यही चलाना गाना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना. टाळी वाजवा एकदा आमच्या मागे. क्या बात है. राजा असो का रंक असो, आएगा असो उपजेते नासे. दादरावांना नासिले पुनरपी दिसे घटिका, यंत्र जैसे परिभ्रमे गायका. म्हणून ज्याचा जन्म झाला त्याचा शेवट ठरलेला आहे. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट
पाहे त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. आले बाळ बाळ आले बाळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे. उपदाल्या पिंडा मरण नागाची उपदेते मरती सवेती ते उपदते मरती सवेती उपजल्या पिंडा मरण सांगते, मरते उपजते सवेची ते, मरते उपजते सवेची ते. एकात एक दोन प्रमाण आहेत. म्हणून ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस जावं लागणार आहे. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही, कारण हा प्रवास आहे. आणि प्रवास म्हटलं की इथं बसलेल्या सर्वांना ज्ञात आहे, प्रवास हा वयावर नाही तर प्रवास हा तिकिटावर आहे. प्रवास कशावर आहे बळीराम दादा? तिकिटावर. जिथपर्यंत ज्याचं तिकीट असतं तिथपर्यंत त्याचा प्रवास असतो. जिथं तिकीट संपतं तिथं त्या प्रवाशाला उतरावं लागतं आहे का. या न्यायाने वैकुंठवासी सोनेरावजी कतारे साहेबांचं तिकीट 15 दिवसापूर्वी होतं. 15 दिवसापूर्वी मला वट सावित्रीच्या दिवशी गेले आहे का, तिथपर्यंत तिकीट होतं. तिकीट संपलं, इह लोकाची यात्रा उरकून ते परलोकात गेलेत आहे का. गेलेल्या व्यक्ती येत नाहीत नारायण दादा, पण अशा प्रसंगी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नसते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कृष्ण महाराज गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद आती है, उनकी याद आती है. नावासारखं व्यक्तिमत्व होतं बाळू महाराज आहे का. स्वभावही सोन्यासारखा, व्यक्तिमत्व सोन्यासारखं, जीवनही सोन्यासारखं, राहणं सोन्यासारखं, वागणंही सोन्यासारखं, नावही सोनच होत आहे का. गेल्यानंतर आपण बघितलं अंतविधीला केवढा समाज होता आहे का. स्वभाव गोड होता आहे का. पण विधी लिखित आहे, जावं लागणार आहे. मरण ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी ज्या वेळेला आहे त्या वेळेला ठरलेलं असतं आहे का. पण मी नेहमी सांगत असतो, जोपर्यंत बाप जिवंत असतो तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नसतंय. एकदा का बाप निघून गेला घराचं वजन जातं महाराज. आपला बाप म्हातारा असू द्या, पांढरे केस झालेले असू द्या, डोळ्याला चष्मा असू द्या, हातात काठी असू द्या, डोक्याला मळकट फेटा असू द्या, पण जोपर्यंत खुर्चीवर घरात बसून असतो ना तोपर्यंत त्या घराला वजन असतं. एकदा का बाप निघून गेला, आता तुम्ही केवढाही मोठा फोटो लावा, त्या घराचं वजन जात आहे का, वजन जातं. मी नेहमी सांगत असतो, अरे आई सर्वांनी सांगितली. आज उठला सुटला व्याख्याता, प्रवचनकार, कीर्तनकार, चित्रपट, मालिका, कादंबऱ्या, हो आईच्या प्रेमाचं कौतुक करणारे आहेत. जिकडं तिकडं आई 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 आहे अण्णा, पण आजपर्यंत कुणी बाप सांगितला नाही का. अरे आईचं प्रेमच आहे ऐका, पण आईपेक्षाही काकणभर जास्त प्रेम करतो त्याला बाप म्हणतात ऐका. कारण तो बाप हयात असताना कळत नसतो, तो बाप गेल्यानंतरच कळत असतो. म्हणून मी वाक्य सांगत असतो, बाप गेल्यानंतर आणि बाप झाल्यानंतर बाप कळतो ऐका, तोपर्यंत बाप कळत नाही महाराज ऐका. बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरवडी वाळवणी, आपुली कुरवडी वाळवणी,
आमच्या पायाला ठेस लागली तर मुखातून सहज शब्द निघतो, आई ग. काटा टोचला आई ग, कुणी सहज मारलं आई ग. पण जेव्हा हायवे क्रॉस करत असताना, आम्ही वेगळ्या धुंदीत असताना एखादी गाडी 120च्या स्पीडनं आमच्या समोर एकदम येते आणि करकचून ब्रेक दाबते, तेव्हा दोन्ही हात वर होतात आणि मुखातून शब्द निघतो, अरे बाप रे. ऐका, तुम्ही शेतकरी शेतामध्ये ऊसाला पाणी देत असताना एखाद्या सरीमध्ये भला मोठा साप अचानक फडी काढून आम्हाला दिसतो ना, तेव्हा दोन्ही हात वर होतात आणि मुखातून शब्द निघतो, अरे बाप रे. का? किरकोळ संकटाला आई आठवते. जीवनात जेव्हा जेव्हा भयानक संकट येतात तेव्हा प्रत्येकाला आठवतो ना, त्याला बाप म्हणतात. आणि तो बाप हयात असताना कळत नाही, कारण बाप कळणं अवघड आहे महाराज. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. अरे जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत कोणत्या दुःखाचं आम्हाला संकट केवढे असू द्या किरकोळ वाटते का नाही, पण बाप गेल्यानंतर ठेस लागली तरी खालतं वरतं सुधरत नाही. दादाराव दादा ऐका, हे गेल्यानंतर कळत असतं. गेल्यानंतर अरे सोन्याराव भाऊ म्हणजे या दोघांसाठी विटेवरचा साक्षात पांडुरंग होता. जोपर्यंत बाप होता तोपर्यंत कोणती गोष्ट त्यांना कमतरता कोणत्या गोष्टीची नव्हती. पण आता साक्षात विटेवरचा जसा पांडुरंग आहे. अरे गेल्यानंतर म्हणावं लागतं दादा. आम्हाला काही काही म्हणतात महाराज, बाप होता तो फार मोठा आधार होता. आता आमच्या बळीराम दादाचे दोन्ही पोरं बाहेर असतात, बाप इथं यांच्या जीवावर असते महाराज. तर एवढं मोठं व्यक्तिमत्व माझ्या समोर बसलेलं आहे का. अरे आज कोणत्या गोष्टीची कमतरता नाही बाळू महाराज. नंद पाटलासारखं वैभव आहे, वैभव आहे. पण जेव्हा जेव्हा आमचे संतोष भाऊ येतात तेव्हा तेव्हा बापाचं तोंड भरून कौतुकच करतात. का? हयात असताना कळत नसते आम्हाला, गेल्यानंतर कळते आहे का. बाप नावाचं वटवृक्ष जोपर्यंत आमच्या आयुष्यात असतो ना तोपर्यंत आम्हाला कधीही सावलीचे उन्हाचे चटके बसू देत नाही का. बाप गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये रक्त वाळवंट आल्याशिवाय राहत नाही का. म्हणून मी नेहमी म्हणत असतो कृष्ण महाराज, झाड सावलीच गेलं आता खेळ हा उनासी. झाड सावलीच गेलं आता खेळ हा उनासी. झालं रिकाम भाड झालं रिकाम भाड आता चटके उरासी. बाप गेला दूर देशी, ओ बाप गेला दूर देशी. सदा राहिला आधार तुझा हात माझ्या पाठी. बाप्पा राहिली रे तुला ही एक. वाटतं बाळू महाराज ऐका. म्हणून आता हे दोघाकडे बघितलं ना, आल्याबरोबर बघितलं. आणि अण्णा खरं सांगू, सोनेराव काकांचं जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे. वय मला वाटते 50-60च्या मध्येच होत आहे का. त्यांचे मोठे भाऊ त्यांच्यापेक्षा मोठे दिसतात. ते लहाने भाऊ बघा, ते लहाने भाऊ आहेत पण वयानं मोठे असताना सुद्धा वाटत नव्हतं.
एवढं जीवन गोड होतं. आजही लेकर बघतात ना, त्यांना वाटत असं आहे का आता बाबा गेलेत, बाबा म्हणायचं कुणाला आहे का? सोडून गेले बाबा आम्हाले किराणा, सोडून गेले बाबा आम्हाले किराणा, बाबा 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 आता मनावे कुणाला, बाबा 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 आता म्हणावे कुणाला. पण जावं लागणार आहे, कारण हा मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक म्हटलं की जाणं ही आठळ आहे. म्हणून दोन आता मेला पंजा मेला 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 आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला गेला. देखत ना तो पंत तोही जायचा झाला. उठा 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 सगा पाठी भैयाले मोठी बाबा नरी वाजली तुझा ठावनाई उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही मोठे. आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही मोठे. मोठे ठाव नाही मोठे. नाही उरो आले बाबराची वकील, येरते बाबराची वकील. हे आमचे त्या दिवशी ते डोंग सोनेराव भाऊची सासरी ती लाल फेट्यावाली का नाव तीच तुकाराम भाऊ आपले हे डोंगरे, ते म्हणले त्यांचे भाऊ म्हणले मोठा महाराज आणायचा. ते बोलता बोलता म्हणले अरे छोटा विंचू आणि मोठा विंचू चावून बघितला तर सारखा ठणका देते म्हणले. काय करायचे म्हणले मोठे आहे का आपले, आपलेच बरे आहेत म्हणले 5-25 हजारात बसतील. म्हणजे सगळं बरं का अन्न आहे का. किती गोड पुरावा म्हणे. अजून एक पुरावा देतो महाराज. पीर मर गए पैगंबर मर गए हाकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हाकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जम का आज पकड़ा तावे, तू क्या जाने लड़का वे. 9 भी मर गए 10 भी मर गए शस्त्र 88. 33 कोटि देवता मर गए बड़े काल की फांसी. 33 कोटि देवता मर गए बड़े काल की फांसी. म्हणून मरण विसरायचं नाही. आहो आम्ही जरी मरणाला विसरलो, मरणाच्या खात्यावरचा प्रमुख आम्हाला विसरत नाही, एवढं लक्षात ठेवा. आम्ही बँकेचा हप्ता भरायचा विसरलो म्हणजे बँकेतला मॅनेजर विसरतो का लक्ष्मणराव? हा ते काय पाठवते नोटीस. तशी मरणाची नोटीसच असते आहे का. बऱ्याच जणाला आलेली आहे, बऱ्याच जणाला आलेली आहे, दचकू नका. पण ती फेटाळ्याची सवय आम्हाला लागल्यामुळं ती सवय आहे. मरणाची नोटीस सांगतो. कानाजवळचे 4-2 केस पांढरे झाले समजायचे मरण. मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली.
मृत्यूची या भेटी जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली. सांगू आले कोटी जरा कर्णमुळी, सांगू आले कोटी मृत्यूची या भेटी जवळी आली, मृत्यूची या भेटी जवळी आली. मृत्यूची या भेटी जवळ आली, मृत्यूची या भेटी जवळ आली, जवळी आली, जवळी आली. जवळी आली. सफेद बाल मरण रूपी कोमल फुल की कली आहे महाराज, आणि या कलीचं रूपांतर फुलात होणार आहे. अरे एका बगीच्यामध्ये माळी आला, माळी आहे का, आणि फुलं तोडू लागला बाळू महाराज. फुलं तोडत असताना कल्यांचा संवाद सुरू झाला अण्णा, आणि एक कळी दुसऱ्या कळीला म्हणाली, बघणं ग बघणं तिकडे बघ काय झालं ते बघ, ते माळी दादा आलाय फुलं तोडतोय. ती म्हणली, तोडू दे ना, तुझं माझं काय गेलं. ती म्हणली, आज नाही ग, पण आपल्या सगळ्या कळ्यांचं रूपांतर उद्या परवा फुलात होणार आहे, आणि हा माळी दादा परवा असंच मुंडकं आपलंही तोडणार आहे. माली आवत देके कलिया करी पुकार, अरे फुली फुली चुनली कल है हमारी बार. म्हणून प्रमाणे बाळू महाराज, एक पाहत सा एकाची दहने सावध त्यागुने कारण व्हा. म्हणून दो बातों की याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दुजो श्री भगवान. पहिली गोष्ट मरणाला विसरायचं नाही, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरायचं नाही. आम्ही सगळं आठवतो, पण मरणही विसरलो, आणि मरेपर्यंत जगवणारा परमेश्वरही विसरलो. मरण विसरलो तरी तो विसरत नाही. पहिली नोटीस पाठवली, कानाजवळचे 4 केस पांढरे झाले, वसंतराव मामा नोटीस आली बर का. आणि ही नोटीस त्रेतायुगातल्या राजा दशरथाला कळाली. हो, आम्ही रोज आरशा पुढे पाहतो बघतो, पण आम्हाला नोटीस कळाली नाही का. मरणाची नोटीस 6 महिने आधी येते तिडके साहेब. किती महिन्यानं कळतंय सांगू का मी, कसं कळतंय सांगू का. तुकाराम दादा, सकाळची वेळ आहे, आकाश स्वच्छ आहे, तुम्ही पूर्व दिशेला निघालात, नैसर्गिक नियमाप्रमाणे तुमची सावली पश्चिम दिशेला पडायला पाहिजे. कोणत्या दिशेला पडायला पाहिजे. आज ऊन आहे, बघायला काय हरकत आहे का. सकाळची वेळ आहे, आकाश स्वच्छ आहे, तुम्ही पूर्व दिशेला चालला, तुमची सावली पश्चिम दिशेला पडायला पाहिजे, पण ती सावली दक्षिण दिशेला पडते. अशी विचित्र घटना ज्या दिवशी घडते ना, त्या दिवशी समजायचं फक्त 6 महिने राहिलेत आपले. किती महिने राहिलेत. हे प्रयोग अवघड आहे का करायला. नाही, आता पुढचं सांगतो. 6 महिने रोज सकाळी स्नान करतो, स्नान करताना बादल्याच्या बादल्या अंगावर घेतो पाण्याच्या, पण बादल्याच्या बादल्या अंगावर घेऊन सुद्धा छाती आणि खांदे कोरड्याच्या कोरडे राहतात. अशी विचित्र घटना घडली, समजायचं 3च महिने राहिलेत. किती महिने राहिले. 3 महिने. आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आलेलं आहे, गुडघ्या इतके पाणी आहे, अर्ध्या दारं तुम्ही उभे आहेत. त्या पाण्या स्वच्छ पाणी असल्यामुळं त्या पाण्यामध्ये तुमचं प्रतिबिंब दिसतं, तुम्हाला संपूर्ण शरीर दिसतंय, पण स्वतःचं मुंडकं दिसत नाही. अशी विचित्र घटना ज्या दिवशी घडते ना, समजायचं फक्त 1च महिना राहिला. किती महिना राहिला. 1 महिना. अजून जवळचं सांगू का. रसाळ, ए रसाळ, आता अण्णा रोज रोज व्यायाम करतात, प्राणायाम करतात, त्यांना माहित आहे. रामदेव बाबा सकाळी सकाळी कानात बोट घालायला सांगतात का नाही वसंतराव मामा. कानी घालून या बोट. बाळू महाराज काय पुढं. नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. कानामध्ये बोट घालायची योगासनं करा बघा. हो, कानात बोट घातल्यानंतर आपल्याला प्रतिध्वनी ऐकायला येतो, आणि ते प्रतिध्वनी बंद झाला, समजायचे 9 दिवस राहिलेत नारायणराव. दुसरं सांगतो, डोळा घालून या बोट. चक्र जे पहावे न दिसता जाणावे 7 दिवस. डोळ्यावर बोट ठेवून बघा, एक चक्र दिसतंय. चक्र ते लय चंचळ असते. कृष्णा महाराज तुमच्यासारखं चंचळ वाजित आहे का. ते सापडतच नाही. ते चक्र नाही दिसलं, समजायचे 7 दिवस राहिलेत. त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. आता ज्याच्या त्याच्या बघा, ही भवईची केस दिसतात का बघा. ज्याची त्याची भवई दिसते का. तुकाराम बाबा तुम्हाला दिसत नाही, तुमचे गेले तर. आणि पाठीमागच्याला मी बोलू शकत नाही, हाय का. ज्याची त्याची भवई बघितली तर भवईची केस दिसतात नारायणराव. ज्या दिवशी भवई दिसत नाही, समजायचं फक्त 5च दिवस राहिले आपली. भवयाच्या गाठी न दिसता जाणार,
आयुष्याची गणना 5 दिवस. शेवट सांगतो नागनाथ सर आता. हा माऊली, नाकाचा शेंडा दिसतंय बघा सगळ्याला. कसा प्रयोग करेल बरेच जण बघणार रिपोर्ट बघायला काय का. नाकाचा शेंडा ज्याचा त्याला दिसतो महाराज, नाक असो का नसो बाळू महाराज, पण शेंडा दिसतो प्रत्येकाला आहे का. ज्या दिवशी नाकाचा शेंडा बंद झाला दिसणं, मनातेची दिने रामकृष्ण दिने राम मनाची दिनी रामकृष्ण नासागरीचे आग्रह दिसता नयन नासागरीचे आग्रह दिसता नयन, नासागरीचे आग्रह दिसता नयन नासागरीचे आग्रह दिसता नयन. मनातेची दिने रामकृष्ण मनाची दिनी रामकृष्ण मनाची दिनी रामकृष्ण. आणि धोतान नाही महाराज, हे माना ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण अंतकाळी आपण पाहावे घ्याय का. म्हणून जीव गेल्यानंतर पहिला परिणाम जर कोणत्या इंद्रियावर होत असेल तर तो नाकावर होत असतो महाराज. सहज माणसं म्हणतात महाराज म्हातारा कस तरी करे, नाक बघा बरं, नाक वाकडं झालं समजायचं उद्या नाश्ता. बळीराम दादा कुठं आहे, येड्या बाबळी पत्र शेड मध्ये आहे का. मग मनातीचे दिनी रामकृष्ण आहे का. म्हणून मरणाला विसरायचं नाही आणि मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरायचं नाही. मरण काय विसरायचं नाही का. अरे एकदा मरण डोळ्यासमोर दिसलं, जगातले बाकीचे सर्व भोग तुच्छ वाटतात महाराज. शेतकऱ्याच्या घरामध्ये उंदरं जास्त झाली तर शेतकरी गंगाकडून पिंजरा घेऊन जातो घरी डोंगर पिपळ्याला. पिंजरा नेल्यानंतर तो सायंकाळी कोपऱ्यात ठेवतो एखाद्या घरात. त्या पिंजऱ्यामध्ये शेंगदाण्याची वाटी असते, दार उघडलेलं असतं आणि सायंकाळी शेंगदाणे खाण्यासाठी उंदीर आत शिरतो. त्या उंदराचा हादरा बसतं, पिंजऱ्याचं दार बंद होतं आहे का. आता उंदीर ज्याच्यासाठी आत गेला होता ती शेंगदाण्याने भरलेली वाटी दिसते त्याला. पण खरं सांगा, दार बंद झाल्यामुळं ते शेंगदाण्याला तोंड लावतंय का, लावतंय का. त्याला काची भागवत एकादशी होती का. गेलंय शेंगदाणे खाण्यासाठी, मग शेंगदाण्याची वाटी भरली असताना शेंगदाण्याला तोंड का लावत नाही. त्याला आता शेंगदाण्याची वाटी दिसत नाही, डोळ्यासमोर मरण दिसतंय. तसंच एकदा आम्हाला डोळ्यासमोर मरण दिसलं, जगातले भोग तुच्छ वाटत आहे का. अरे आम्ही राजा परीक्षितीनेही श्रवण केलं, आम्हीही श्रवण करतो, मग त्याला 7 दिवसामध्ये मुक्ती प्राप्त झाली. आम्ही 70 वर्ष श्रवण करतो तरी आमच्यात बदल का घडत नाही. याचं उत्तर आहे, अरे राजा दशरथाने डोळ्यासमोर मरण ठेवून श्रवण केलं म्हणून 7 दिवसात मुक्ती झाली महाराज आहे का. जाहीर झालं होतं आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पदंशाने राजा परीक्षिती जाणार आहे का. म्हणून डोळ्यासमोर मरण ठेवलं. मरण तोही 7 दिवसातच गेला. आपणही 7 दिवसापैकी एका दिवशी जाणारच आहे. ते सर्पदंशाने गेला कृष्णा महाराज, आम्हीही सर्पदंशाने जाणार आहोत. तो तक्षक नावाच्या सर्पदंशाने गेला. आम्ही संसार रूपी, हा संसार म्हणजे सर्पच आहे काळू महाराज आहे का नाही, संसार रूपी. आणि हे बऱ्याच जणाला चावलेला लक्ष्मणराव दंशही झालेला आहे, विष भिनलेलं आहे. कशावरून. पूर्वीच्या काळी साप चावला म्हणजे हॉस्पिटल नव्हते नारायणराव. खेड्यापाड्यामध्ये बघा साप चावला म्हणजे गावातल्या एखाद्या ते मुंज्याच्या पारावर बसवायची. मुंज्याचा पार आहे का आता आमच्या गावात होता, मुंज्याच्या पारावर आणायची. त्याला साप चावला त्याला मग ते मंत्र उपचार चालू असायची. विष उतरलं का नाही याच्यासाठी एक परीक्षा असायची. ज्याला साप चावला त्याला लिंबाचा पाला खाऊ घालायची आणि हिरवी मिरची. पाला कसा वाटतो म्हणून विचारायची. ती गोड म्हटलं की समजायचं अजून विष उतरलं नाही. तसं गुळू रूपी परमार्थ आम्हाला कडू लागतो आणि कडुलिंब आम्हाला हे संसार रूपी कडुलिंब गोड वाटतं महाराज. हे मीच थोडं सांगतो बाळू महाराज. काय विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तू गोडू जीवासी झाला. अरे म्हणून मरण डोळ्यासमोर ठेवून श्रवण केलं म्हणून म्हणतात 7 दिवसा मुक्ती झाली त्या दिवसा मुक्ती झाली मुक्ती झाली. श्रवण परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा परीक्षिती तरला भूपती
काय विसरायचं नाही. त्याच्या एवढी काळजी करणार जगात आमचं कोणीच नाही वसंत मामा, हाय का? तो जर आम्हाला विसरला, आम्ही जरी त्याला विसरलो, पण तू आम्हाला विसरला नाही. आणि कशावरून विसरला नाही? रोज सकाळी झोपेतून जाग येते याच्यावरून तू आम्हाला विसरला नाही. तू जर आम्हाला विसरला तर आम्हाला जाग येईल का? होय सर, येईल का? फार झालं तर शेजारी पाजारी 9 वाजायची वाट बघतील लक्ष्मणराव. 10 वाजता दुकानासमोर गाडी दिसत होती, आज 10 वाजता 10 वाजून गेले तरी कसं काय दिसणं. शेजारी पाजारी किती वाजेपर्यंत वाट बघतील? नाही 9-10 वाजता. नंतर घरात येतील, नाकाला कापूस लावून बघतील. नाकाचा कापूस लावलेला हल्ला नाही, मग तयारी करतील. कोणती? 5 मन सरपण, बांबू, सुतुळी, हार, बुका, बँड पार्टी, भजनी मंडळ. अरे मग रोज सकाळी झोपेतून जाग येते ना, याच्यावरून तू आम्हाला विसरला नाही महाराज. त्याने तुझी काही नाही केली चिंता. नाही तर मला खरं सांगा बरं, प्रेताला नाक आहे, प्रेताला डोळे आहेत, प्रेताला तोंड आहे, प्रेताला हात आहेत, प्रेताला पाय आहेत. हो, आणि नातलं गातली हो सगळी मंडळी अवताल भोवताल असती, कवटाळू कवटाळू रडणं चालू असते. हो, एकदा तरी बघा ना, एकदा तरी बोला ना, एक शब्द तरी ऐका ना, एक चमचा भर दूध तरी घ्या ना. मला खरं सांगा, प्रेताला डोळे असून का बघत नाही? कान असून का ऐकत नाही? तोंड असून का बोलत नाही? अरे पाय असून का चालत नाही? याचं कारण ही क्रिया करणारांनी आपली सत्ता काढून घेतलेली महाराज. म्हणून म्हणतात, देखवी ऐकावी एक नारायण, एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. दयाचे भजन चुकू नका, दयाचे भजन चुकू नका. दयाचे भजन चुकू नका. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक म्हणून परमार्थ का करायचा आहे का? परमार्थ शब्दाची व्याख्याच आहे. परमार्थ शब्दामध्ये 2 अक्षर आहेत. परमार्थ हा शब्द मराठीमध्ये जन्माला आला दादा. किती शब्दापासून? 2. कोणते कोणते? नीरज सर, तुम्ही शिक्षक असल्यामुळे तुमच्याकडे बोलू. परम अधिक अर्थ मिळून झाला परमार्थ. परम म्हणजे काय? श्रेष्ठ. अर्थ म्हणजे काय? दुकानदार, अर्थ म्हणजे धन. मग परमार्थाला श्रेष्ठ धन म्हटलंय. अण्णा, श्रेष्ठ धन का म्हटलं? याचं कारण आहे, या धनाला आग लागत नाही, या धनाची चोरी होत नाही, या धनाचा वाटा नारायणराव बंधू मागत नाही. हे परमार्थ रूपी धन खर्च केलं तरी संपत नाही. आणि परमार्थ रूपी धन आम्ही मेलो तरी आमची साथ सोडत नाही. म्हणून याला म्हणतात परमार्थ हे महाग. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविला यमा पासोनिया, सोडविला यमा. कर हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविला यमा पासोनिया, पासोनिया. परमार्थ गोडी देवाचे चरण, जतन हे उपाय रामाचे. परमार्थ महागण, जोडी देवाचे चरण, हे उपाय लाभाचे, लाभाचे, उपाय. या बात आम्ही बाळू महाराज असल्यावर घाबरतो जरा, चुकन म्हणून शब्द आहे का? बाळू महाराज तिकडे काय सूर्यबंधात असल्यामुळे घाबरले का कोणाला माहित आहे का?
संपदात याची नसरे कल्पांती जोडविला भक्ती केवला म्हणून परमार्थ करायचा का हो. दोन गोष्टी लक्षात ठेवा बेदरे साहेब. कोणत्या? एक परमार्थ आणि दुसरा परपंच आहे का. या दोन गोष्टी परमार्थामध्ये अर्थाची गरज आहे आणि प्रपंचामध्ये सुद्धा आहे का. पुरुषाच्या जीवनामध्ये या दोन गोष्टीला महत्व आहे. ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे का. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. अर्थ म्हणजे पैसा. श्रीमंताच्या घरामध्ये बघा श्रीमंती पैसा अर्थ असेल तर त्याचा माध्यान्ह काळ साजरा होतो आहे का. श्रीमंताच्या घरी संध्याकाळी जेवायला काय असतंय बळीराम दादा. बघा यार पिटलं भाकर म्हणा घे हाणून आता. अहो श्रीमंताच्या घरी गेले अरुण काका तर बघा ना संध्याकाळी जेवायला असतंय माऊली श्रीखंड बालुशाही गुलाबजाम बालुशाही बटाटा वडा कांद्याची भजी अजून काय काय. कृष्णा म्हणाले त्याला राशनची गो माहिती आहे का. श्रीमंत असेल तर आहे का. गरीबाच्या घरी नसते का. अरे अर्थ जीवनात असल्यामुळे माध्यान्ह काळ साजरा आहे का. पण पुरुषाचा पुरुषार्थ हा माध्यान्ह काळ साजरा करण्यामध्ये नाही आणि असता तर पशुमध्ये आणि आमच्यामध्ये लक्ष्मण रेषा हो शिल्लक राहिली नसते आहे का. कारण त्यांचाही माध्यान्ह काळ साजरा होतो महाराज. हो जेवण करीत नाही असा पशु जगात शोधूनही सापडत नाही वसंतराव का. काय का जेवणामध्ये भिन्नता आहे. भेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता. शिर सांडून एकता गोचिडा झोंबे कावळे ढोपरा तंत्र पितरा राजहंस चारा मोतियाचा किंवा स्वानासी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी आहे का. अरे जेवण करत नाही असा पशु जीव शोधूनही सापडत नाही का. म्हणून माध्यान्ह काळ साजरा करणं पुरुषाचा पुरुषार्थ नसून अंतकाळ साजरा करणं पुरुषाचा पुरुषार्थ आहे आणि अंतकाळ साजरा करण्यासाठी परमार्थाची गरज आहे का. विठाला अर्थ आणि परमार्थ आहे का. म्हणून हे बघा जगद्गुरु तुकोबराचं चरित्र डोळ्यासमोर आठवा. एवढ्या प्रतिकूल घटना जीवनात घडल्या तुकोबरायच्या. अरे गावकऱ्यांनी गावच्या प्रमुखाकडे तुकोबराची तक्रार केली. अण्णा पाटील म्हणले काय. अहो आम्ही दिवसभर राब 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 राबतो काबाड कष्ट करतो आणि सायंकाळी पोरकुटका खाल्ला पडल्या बरोबर झोप लागल म्हणावं तर हे टाळ कुट्या तुकी आम्हाला रात्रभर झोपा येऊ देत नाही का. एकतर याला गावात ठेवा नाही तर आम्हाला गाव सोडायला सांगा. कुणाला सांगितलं हे. गावचा प्रमुख पाटील. पाटलाने विचार केला गावातले लोक गाव सोडून गेले तर पाटील की कुणाच्या बळावर करायची. त्यापेक्षा एक हाबपा हाकलायचा. कोण म्हटलं. पाटील. पाटलाने सायंकाळी महाराजांना बोलून घेतलं. जय हरी महाराज जय हरी. काय ऐकतोय तुमच्या भजनाचा ग्रामस्थ लोकांना त्रास होतो. भजन बंद करायचं असेल तर गावात राहता येईल धुळे आपा. आणि भजन चालू ठेवायचं असेल गाव सोडावं लागेल. अरे जगद्गुरु तुकोबरांनी पाटलाकडे बघितलं हात जोडून सांगितलं पाटील माझ्या भजनाचा ग्रामस्थांना त्रास होतो याची मला कल्पना आहे. मी भजन बंद करण्याचा पूर्ण प्रयत्नही केला पण काय करू ते भजन बंद होईना. कारण ते आमच्यासारखं भजन नव्हतं. दोन कीर्तनातला आहे का मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. म्हणून भजन बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तुकोबराचं भजन बंद होत नव्हतं का. माझी मत झाली अनावरवा वा पंडितनाथ बाबा. मत झाली अनावरवा माझी मत झाली
घेतलाचे चंदया नामाचा घेतलाचे माझी मजला बंद करण्याचा प्रयत्न करू नये. भजन होतं, पाटलांनी आदेश दिला, महाराज गाव सोडावं लागल. कबूल आहे. गाव सोडलं, पण गावच्या बाहेर पडल्या बरोबर दादाराव दादा प्रश्न पडला. प्रश्न तुको भरायला कोणता? आता काय खावे, कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. कारण गावातला प्रमुख कोपला कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, पाटील गावचे लोक कोपला पाटील गावचे लोक कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला कोपला आता माझा
शाहूकारकी गेली, दुकानदारी बुडाली, एक पत्नी अण्णा वाचून गेली आहे का? एवढ्या प्रतिकूल घटना घडल्या तरी तुकोबरायचं भजन अण्णा बंद झालं नाही. काहींनी प्रश्न पडला, महाराज एवढ्या प्रतिकूल घटना तुमच्या जीवनात घडल्या तरी तुमचं भजन बंद झालं नाही, याचं नेमकं कारण काय? तुकोबराय म्हणले, एवढ्या घटना घडूनही भजन बंद न होण्याचं एकच कारण होतं. कोणतं? शेवटीचा दिस गोड भावा शेवटचा दिस. गोड भावा शेवटचा दिस. गोड हे याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस बोलावा. शेवटचा दिस बोलावा. हाताने चलतेने पावलो विसावा. हाताने चलतेने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. हाताने शिट्टीने पावलो विसावा. हाताने शिट्टीने पावलो विसावा. पावलो विसावा. पावलो विसावा. याचसाठी केला होता अट्टास. कशासाठी? कशासाठी? अण्णा अभंगाला प्रश्न विचारा, उत्तर अभंग देते. कशासाठी? शेवटीचा दिस गोड होण्यासाठी. काय केला? गांजा फुकल्या. काय? अहो, अट्टहास केला. हो. अट्टहास केला ना महाराज. म्हणजे काय? अहो, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जन्मभर भजन करण्याची काय गरज आहे? म्हणजे का तुम्हीच म्हणलेत ना, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुका अंतकालेच मामे वायका. अहो, आम्ही रामायणामध्ये ऐकलं, गीत पक्षी असणारा जटायू जगाच्या मालकाला सांगू लागला, प्रभू अरे तुझं मरायच्या वेळेला नाव मुखाला आलं तर तू आधम असला तरी मुक्त होतो. ज्या करे नाम मरत मुख व्हावा, आदमही मुक्त होई श्रुती गावा. हे जटायूचे वाक्य आहेत. मग हो, जन्मभर भजन करण्याची काय गरज आहे? अहो, आम्ही संध्याकाळी भजनी मंडळ बोलवलं असताना डोंगर पिपळ्याचं मरायच्या आधी. आता खरं सांगा, एवढं सोपं आहे का? हा, मरायच्या वेळेला खरं सांगू, अहो मरायच्या वेळेला चार दुःख एकत्र येतात. चार दुःख: मोह, अनुताप, विश्लेषण आणि आगामी. ज्या वेळेला मारायला लागतं ना, त्याला पहिल्यांदा खाली टाकतात तेव्हा त्याला पहिला पश्चाताप होतो. पश्चाताप त्याला म्हणायचं अनुतापाचं दुःख. कोणत्या गोष्टीचा पश्चाताप होतो? ते म्हणतं देवा धुळे आप्पा, ते म्हणतं 85 वर्ष जगलो पण कधी पंढरपूर बघितलं नाही. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, हाच घडोघडी चित्ता येतो आठव. हा पश्चाताप होतो, याला म्हणायचं अनुतापाचं दुःख. नंतर मोहजन्य, आता मी थोड्या वेळात जाईल, माझ्या वैभवाचं, माझ्या इस्टेटीचं, माझ्या मुलाबाळाचं कसं होईल, याला म्हणायचं मोहजन्य. नंतरचं दुःख आहे विश्लेषणाचं. आहे का? विश्लेषण म्हणजे जीव जाण्याचा प्रयत्न करतो अण्णा, तेव्हा हे शरीर त्या जीवाला जाऊ देत नाही, धरू धरू ठेवतंय. आणि शरीर जीवाला सांगते जाऊ नको जीवा, जाऊ नको रे, जाऊ नको. अरे तू माझ्यात होता म्हणून मी कुणाचा काका मामा नाना काहीतरी होतो. अरे तू माझ्यातून गेलास. ज्या घरात मी 70 वर्ष, काय म्हणले अण्णा? हा, क्या बात आहे. ते म्हणणारच आहे मी एकदा, होऊ द्या काय व्हायचं तर. जिथं टेकन तिथं टेकन. आता शरीर सांगतं जीवाला, अरे तू माझ्यात होता म्हणून मी 70 वर्ष या घरात होतो. अरे तू माझ्यातून गेल्यानंतर ज्या घरात मी 70-75 वर्ष राहिलो ना, त्या घरातली माणसं मला 7 तासही ठेवतात का? बरं बघा बरं, एखादा तास जर लेट झालं, एखादा तास लेट झालं तर पाठीमागं चर्चा काय असते? बाहेर लोक काय म्हणतात? बळीराम दादा म्हणले काय आव राखी कशाला वेळ घालता? ते बळीराम दादा म्हणते पोरग पुण्याला आहे. आता पुण्याचं कव्हा येईल, आता आवरा काढा लवकर बाहेर. कोण म्हणतंय? सजन सगोत्र अवघे करीती विचार, सजन सगोत्र अवघे करीती विचार. काढा 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 मोहयासी झाला भूमिभार. सज्जन सगोत्र अवघे करीती विचार. का? अरे ते शरीर सांगतं जीवाला तू गेल्यानंतर मला 7 तास ठेवत नाहीत म्हणून जाऊ नको. एवढी दोघांची मैत्री आहे महाराज. यांच्यासारखी मैत्री लक्ष्मणराव जगात कुणाचीच नाही महाराज. कुणाची? शरीराची आणि जीवाची.
जीव शरीराची प्रीत दोघे एक रूप वर्तत घरी तू धारी सुख दुखात पडदा नसे दोघाशी ऐका. वसंत काका तुम्ही खरं सांगा, आता तुम्ही कीर्तनाला आला धार केडून घरी जीव ठेवून आलात का देह? कोण म्हणलं जीव हे बुक्कीच घालीन तसं म्हणलं हा हे म्हणा जीव ठेवून आलो म्हणायला. जीव कसा? अरे दोघही एवढी मैत्री बघा. मागच्या 10 वर्षाखाली 10-12 वर्ष झाले नागपूरला एक जणाला फाशी झाली. फाशी कुणाला? एक जणाला. असू द्या, त्याचा अख्खा परिवार घरी होता, पण फासावर लटकताना दोघं लटकले अण्णा. कोण कोण? त्याचं शरीर आणि त्याचं जीव. एवढी दोघांची मैत्री असल्यामुळं जीव जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरीर त्याला धरू धरू ठेवतं. याला ताटातुटीचं विश्लेषणाचं दुःख मदत माऊली आहे का? म्हणून काया तुझी माझी जुनी प्रीत तुझी माझी जुनी प्रीत, दोघं होतो एका पिंजऱ्यात, होतो एका पिंजऱ्यात. सोड ग पुढे जाऊ दे पुढे, नको लावू गळ्याशी गळा, आम्ही नका टाकून जाऊ मला. हॅलो टाकून जाऊ मला. जुनं खोड बसले महाराज कीर्तनाला. त्याने ते जुनं उकरून काढले. मला वाटत हे अभंग आहे का माहित नाही मला, पण काय कुडीती आत्म्याला स्वामीनं काटा कुणी जाऊ मला. तुझी माझी बालपणीची प्रीत दोघे बैसलो एका पिंजऱ्यात. स्वर्ग पुढे जाऊ दे पुढे, ओ नका लावू गळ्याशी गळा, स्वामीनं काटा कुणी जाऊ मला. याला म्हणायचं विश्लेषण. शेवटी आगामी. आगामी म्हणजे काही क्षणाचा पाहुणा असतो महाराज. शरीर थंड पडेल असतं, छातीत उष्णता असते, डोळे मिठाचे बंद झालेले असतात. हो त्यावेळेला त्याला साक्षात कोण दिसतात? बोला की कोण दिसतात? यम दिसतात. यम दोघाला दिसतात अण्णा. कुणाला? यम दोघाला दिसतात. कुणाला? माऊली कृष्णा महाराज घोरकड्याला आणि रोहिदास महाराज मस्क्याला. म्हणजे तुम्ही सगळे सोडून आम्ही एवढे पापीत का दोघं आहे का? यमदूत दोघाला दिसतात. कुणाला? ज्याच्यासाठी आले त्याला. आणि गावातल्या कुत्र्याला. का? कुत्र धर्म राजासोबत गेलं तर स्वर्गारोहण प्रसंगाला आहे का? ते यमदूत बघून आलं होतं. पुण्य संपलं वापस आलं, पण यम कशाचा ते बघून आलं होतं. म्हणून ज्या दिवशी यमदूत गावात येतात ना त्या दिवशी कुत्र बघा कसं भुंकत आहे. कसं कुत्र इवळायला लागलं बघा ना. गावातल्या म्हातारी चर्चा असते. 75चं म्हातारं 70च्या म्हाताऱ्याकडे जातंय. नाना काय रे तात्या? अरे आपल्या गावात कुत्र इवळायला लागलं का? सर्वात जास्त आजारी कोण? हे दोघं सोडून. कुत्र इवळायला लागलं म्हणजे अरे कुत्र विवळत नाही, ती यमदूत बघितल्यानंतर ती बोबडी वळती, त्याला म्हणतात विवळण आहे का? म्हणून कुत्र्याला दिसत आहे का? ज्याच्यासाठी आले त्याला आहे का? मग साक्षात यमदूत दिसतात. ते यमदूत कसे आहेत? अकराळ विक्राळ काळे कुट्ट, निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ती आपणास बांधून घट्ट, फरफर आवडती आहे का? बिकट मार्गी काटे कुठे, ठाई ठाई खड्डे मुठे, दंसविती सर्प उंच कोटे, ऊर्ध्व मार्गी उडती आहे का? आणि मग तिथं गेल्यानंतर ते अकराळ विक्राळ, मग त्यावेळेला ते असं टकलावून बघत आहे, पापणी हलवत नाही, कसं तरी करताय. तेव्हा घरातली माणसं गावात जातात. तात्या नाना आबा अरे काय झालं? लवकर या, आमचं भाऊ कसं तरी करतंय. अरे भाऊ कसं तरी करतंय हे घरच्यानं जर पाहत नसेल तर त्या भाऊची काय अवस्था होत असेल लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला म्हणणार आहे का भजनी मंडळ आणा? त्यावेळेला म्हणणार आहे? अरे म्हणून जन्मभर भजन केलं तर शेवटच्या वेळेला मुखाला देवाचं नाव येण्याची शक्यता आहे. म्हणून तुकोबा म्हणतात मी जन्मच्या जन्म भजन केला. तो कशासाठी? शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. ऐका आवश्यक शेवट आवश्यक चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. शेवट तो भला माझा भाऊ गोडदा, माझा
तुम्हाला 100 पैकी 150 मार्क दिलेत बरं का. हे बघा, 1000 मूर्खानं मूर्ख म्हटल्यापेक्षा एका शहाण्यानं शहाणं म्हटलं पाहिजे का 1000 मूर्खानं शहाणं म्हटलं पाहिजे होय. 1000 मूर्ख म्हणजे लय शहाणं आहे, काय उपयोग आहे. एका शहाण्यानं म्हणावं आहे का. तसं दादाराव मामा म्हणजे लाड गुरुजींचे लय कट्टर भक्त आहे ते. ते म्हणजे गुरुजीचं कीर्तन म्हणजे बुकनाच अभंगाचं आहे का. तसं ते 2-2, 3-3 प्रमाण म्हणले त्याला आनंद वाटला. बरोबर आहे का नाही. कोणतं कोणतं प्रमाण दिलं. डबल कोणतं कोणतं. हा असं आहे असं आहे. ओ महाराज म्हणले काय मग शेवटच्या वेळेला मुखाला नाव येण्यासाठी जन्मभर भजन करण्याची काय गरज आहे. रात्री भजनी मंडळ बोलवलं असताना आता मला खरंच सांगा पेपर किती तासाचा असतंय. मुरकुटे अण्णा 3 तासाचा पेपर आहे. मग 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी किती घंटे अभ्यास करावा लागतंय. आदल्या दिवशी 1 दिवस बस झाला परीक्षेच्या. म्हणजे काय गरज आहे वर्षभर अभ्यास करायचा. 3 तासाचा व्यवस्थित पेपर सोडवायचा असेल तर वर्षभर अभ्यास करायची गरज आहे मला. त्यात विद्यार्थ्याचे 2 प्रकार असतात. काय काय विद्यार्थी प्रश्नपत्रिका हातात पडली पोर हो काय वाचतात. सूचना वाचतात. हो 7 पैकी 5 आणि त्यातलं पुन्हा एखादं आबकड विभाग रिकाम्या जागा भरतात आणि अर्ध्या तासात घरी येतात. अर्ध्या तासात घरी आल्यानंतर त्याची मम्मी उड्याच मारती महाराज अख्या गावात सांगते हे बघा माझं बाळू अर्ध्या तासात आलं पेपर देऊन तुमचं बसलंय गिरवी. तिला काय माहिती काय धंदा केला हे नाही काय. हे सूचना वाचणारे असतात. पण त्यात काही विद्यार्थी असे असतात प्रश्नपत्रिका हातात पडली उत्तरपत्रिका घेतात आणि भरा उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहून काढतात बाळू महाराज. सूचना वाचत बसत नाहीत प्रश्नपत्रिकेतली. आणि मग सगळं लिहून झाल्यानंतर शांत डोक्यानं उत्तरपत्रिका झाली की प्रश्नपत्रिकेवर वरच सूचना असते लिहिलेली ती बघतात. प्रश्नपत्रिका लिहिली असते 7 पैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा. मग डोक्याला हात लावते पश्चाताप करते बापरे प्रश्नपत्रिकेवर तर लिहिल्या होत्या सूचना की 7 पैकी 5 सोडवा. मी तर 7ला 7 सोडलेत. मग ते हुशार विद्यार्थी असते उत्तरपत्रिकेमध्ये परीक्षकासाठी सूचना लिहिते साहेब अनावधानाने प्रश्नपत्रिकेवरील सूचना न वाचल्यामुळे मी 7 पैकी 7ही प्रश्न सोडवलेत. तरी तुम्ही या 7 पैकी कोणतेही 5 तपासा. याला म्हणायचं हुशार विद्यार्थी. हो तसं शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जन्मभर भजन करावं लागतं. तेव्हा शेवट गोड होतो महाराज. हे कळालं म्हणजे कशासाठी काय केलं. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी भजन केलं म्हणजे. पण सध्याचं काय बाळू महाराज सध्याचं काय. आता निश्चिंतीने पावन विसावा. आता निश्चिंतीने पावन विसावा. आता फुलटणीया धार कृष्णेची या. फुलटणीया धार कृष्णेची या. आता निश्चिंतीने पावन विसावा. आता निश्चिंतीने पावन विसावा. विसावा म्हणजे आता निश्चिंतीने पावलो विसावा. कारण खुंटली या धावा तृष्णेच्या. तृष्णेची हो हाव खुंटल्याशिवाय निश्चिंत नाही. निश्चिंत झाल्याशिवाय विश्रांती नाही. बरोबर आहे का नाही. हा अभंगातला आता म्हणजे वर्तमान काळ वाचक आहे. कुठं कुठं युग वाचक आहे. बरोबर आहे का नाही. सत्ययुग कशाचं साधन आहे. सत्ययुग डोळे वाचून बघायला गाडी मला विचारू नको. सत्ययुग हे ध्यानाचं साधन आहे. त्रेतायुग हे यज्ञाचं साधन आहे. द्वापार युग परिचर्येचं साधन आहे. आणि कलियुग हरिनामाचं. म्हणून शेवट दिवस गोड व्हायला याच्यासाठी 8 तास केला आहे का. हो कधी कधी बघा एक श्रीमंत शेठजी होते आमच्या धुळे आपासारखे श्रीमंत होते मोठे दुकानदार होते. ते एका शेतकऱ्याकडे गेले महाराज. कल्पना करा बरं का नाही तर खरंच विचारताना. शेतकऱ्याकडे गेले श्रावण महिन्यामध्ये बाळू महाराज. पंचमीच्या दिवशी गेले. त्या शेतकऱ्याला सांगितले हे बघ हे गव्हाचं पोतं घेऊन पियर. कधी कधी श्रावण महिन्यातल्या नागपंचमीला पेरतात का गहू तेव्हा. त्यावेळेला गहू पेरतात का. शेतकरी म्हणला शेठजी म्हणले काय
हा गहू कधी पेरलाय का? नाही म्हणले आम्ही विकलाय म्हणले मोठं दुकान टाकून. शेतकरी म्हणला तुमच्या पिढ्या विकू विकू मेल्या पण आमच्या पिकू पिकू मेल्या. म्हणले हे सीझन नाही. अरे उसने पैसे घे नाही तर कर्ज काढीन पण दीपोळी होऊ दे. दीपोळी झाल्यानंतर गहू पेरू, कारण आता तेच सीझन नाही. तसं आहे का हे सीझन सध्याचं कशाचं आहे? हो हरिनामाचं सीझन आहे. तसं अभंगातला आता हा हो वर्तमान काळ काय ऐका. आणि म्हणून हो काय म्हणतात, आता निश्चिंतीने पावलं विसावून खुंटली या धावा तृष्णेच्या. एका ते गुंतलेले शब्द आहेत मी सांगून गेलो. तृष्णेची हाव खुंटल्याशिवाय निश्चिंत नाही, निश्चिंत झाल्याशिवाय विश्रांती नाही का. म्हणून एकदा आता पुढचं सांगतो, एकदा सर्वांनी हात वर करा. ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा. फक्त 10 मिनिटं आता अमर जरा मोकळं कर याला. वा हे बघा आमचे नारायण भाऊ, आमचा अमोल दादा, दोघांना द्यावं तेवढे धन्यवाद कमी आहेत. आमचे मुरकुटे अण्णा इथं बसलेत, त्यांना माहीत आहे बाळू महाराज सध्या कौतुक का करावं लागते माहीत आहे या गोष्टीचं. अरे डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर झालेत काही काही, परदेशात आहेत, पण बाप गेल्यानंतर बापाला पाणी पाजायला आले नाहीत. बाप गेलं बापाला पाणी पाजायला आले नाहीत महाराज. म्हणजे दोन्ही लेकरं चांगले आहेत, शाळेवर आहेत. तुम्ही पण शाळेवर आहेत का? पण हे नोकरीच आहे ना. गुत्तेदार आहेत बघा, मोठे गुत्तेदार आहेत. पण मी का सांगतो, आज त्यांच्या वडिलांचं पुण्य काहीतरी, नाव सोनेराव होतं. ते गेले असले तरी आज ते चित्र पाहत असतील जिथं असतील तिथून, आणि चित्र पाहून सोनेरावजींच्या डोळ्याला आनंद अश्रूच्या धारा लागल्या असतील. आणि डबडबल्या डोळ्याने माझा नारायण माझा अमोल केवढा मोठा सोहळा घडवतो म्हणून ते डबडबल्या डोळ्याने तुम्हाला दोघाला आशीर्वाद देत असतील. ऐका, अरे ते आशीर्वाद देतात यात नवल नाही. जगाचा मालक सुद्धा तुम्हाला वरून आशीर्वाद देतोय आज. ऐका, कारण तुमच्यासाठी आजचा दिवस पर्व काळाचा दिवस आहे. पुत्राशी पर्व काळ, जन्मात जोडी एक वेळ, माता पिता याचा अंत काळ, ते धर्माची वेळ, ते पवित्र. पण हातवरी करा एकदा सगळं. आताच मी सांगून गेलो, मुखाला देवाचं नाव येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतंय. आता तुम्ही 2 मिनिटं विठ्ठल विठ्ठल भजन करणार. हे पुण्य सोनेराव काकांच्या पारड्यात अर्पण करायचं, त्यांना तिथं कामाला मोठ्या प्रेमानं. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा. तुले ले ले तुले ले तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. टाळ टाळ, फक्त टाळी टाळी. हा क्या बात आहे, नुसती टाळी नाही. पांडुरंगा 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 पांडुरंगा. गुरुजी जोरात. पांडुरंगा 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 पांडुरंगा. हॅलो, तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. कतारे सर जरा जोरात. पांडुरंगा 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 पांडुरंगा. 11 ते 1 वेळ होता तरी आम्ही पुढे सरकलो बरं का. टाइम संपत आलाय. ती मंडळी दुरून दुरून आले. मी रात्री आळंदून आलोय. एवढं जीव तोडून आम्ही कीर्तन करायलो तरी बसलेली मंडळी बघा ना, पोटाला काही त्रास होते. पांडुरंगा पांडुरंगा. आता अण्णा तुम्ही बसले, तुमची काठी माझ्याजवळ असते तर पाठीत घातली असती एखाद्याच्या आहे का. मोठ्या प्रेमानं ठोपार कुमाये कशावरून. अरे महाराष्ट्राचा जाणता राजा प्रसन्न झाला तुकोबारायावर, नजराना पाठवला परत केला. याच्यावरून तुकोबारायाची हाव खुंटली महाराज. खरं सांगा, आता खरं सांगा. हो झोपड्याचं घर,
दोघंही नवरा बायको दिवसभर 2 लेकर रोडच्या काटाला दगड फोडतात, सायंकाळी घरी येतात, त्या 3 दगडावर त्या चुलीवर भाकरी करतात, सायंकाळी चटणी भाकर खाऊन तांब्या तांब्या पाणी पितात आणि एकदम उशीवर पडली म्हणजे किती मिनिटाला झोपतात? अरे पडल्या झोपतात महाराज. का झोपतात? विश्रांती आहे. विश्रांती काय? निश्चिंत आहे. निश्चिंत काय? तृष्णेची हाव खुंटलेली आहे. काही माणसं 3ऱ्या मजल्यावर एसीच्या रूम मध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन दचकू उठतात. का? तृष्णेची हाव खुंटली नाही का? पण तृष्णेची हाव खुंटल्यामुळे निश्चिंत झाल्यामुळं विश्रांती. म्हणजे महाराज आता विश्रांती झाल्यानंतर असं निवांत झाल्यानंतर मागचं काही आठवतंय का? म्हणजे आठवतंय ना. आठवल्यावर काय वाटतंय? कौतुक वाटे झाले आवेगाचे. कौतुक वाटे झाले आवेगाचे. कौतुक वाटे झाली आवेगाचे. कौतुक गायक मंडळी कोणीच राहिलं नाही बाळू महाराज इकडे. या दोघाला म्हणलं मी तुमचं येणं जाणं तिकीट मी भरतो म्हणलं, पण चला सांग. कवडे दादा कधी आलो मी? रात्री. आता जायचं लगेच आम्हाला. तरी आपली वारी चुकत नाही बाळू महाराज. रात्री आपण करून आलो. आजचा मुक्काम आहे तिथं, संध्याकाळी जाचटच व्हायचं उद्याच्या मुक्कामाला. नागनाथ सर म्हणले जातानाचं तेल टाकतो म्हणले मी. काय चालू आहे? तुम्ही नका नाम मंगळाचे 3 गुणी. अहो निश्चिंत झाले, निवांत झाले म्हणजे मागचं आठवतंय. आठवल्यावर काय वाटतंय? कौतुक वाटते. म्हणजे कशाचं? नाम मंगळाचे 3 गुणी. खरं सांगू, एकदा देवाचं नाव मुखारण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतंय. पण एवढा मोठा अनमोल देह तुम्हाला भगवंतांनी त्याच्यासाठी दिलाय. पण अतिपरिचयामुळे आम्हाला याचं महत्व कळलं नाही का? अतिपरिचय झाला म्हणजे महत्व वाटत नाही का? नाहीतर एका नरदेहाची श्वासाची किंमत एका बाजूला आहे आणि त्रिलोक्याचं वैभव एका बाजूला आहे, तरी सुद्धा या नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. मेरू तुल्य पृथ्वी दिल्या तरी सुवर्ण, पण न मिळणे एक क्षण नरदेह आहे का? 100 एकर जमीन अर्धा एकरात वाढा. लेकर बाळ नव्हते दादा. मरायला लागलं म्हातारी जवळ आली. म्हाताऱ्या तोंडाजवळ तोंडून म्हणली, म्हाताऱ्याला म्हणू लागली, तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं? काय किती वेळा सांगितलं होतं तुम्हाला? नाही, माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं तरी घ्या दत्तक. आता तुम्ही गेल्यानंतर याचं काय करू मी? म्हातारं रागीटच होतं. म्हातारं म्हणला, म्हातारी अजून मेलो नाही तुकाराम दादा. आण म्हणला डोंगरेवाडीतले, आपले डोंगरेवाडीतलेच म्हणलं, आपले धनेवाडीतले म्हातारे म्हणलं माणसं गोळा करून आण. कशाला? पुतण्याच्या नावानं करून तुम्हाला सगळं हे दत्तकपत्र तयार केलं, वाचून घेतलं. त्याच्यावर सही करायची होती. म्हाताऱ्याच्या हातात पेन दिला नारायण दादा. म्हाताऱ्यानं सगळं वाचून घेतलं, सहीसाठी हातात पेन घेतला आणि सही करणार इतक्यात म्हातारा बोला की गेलं ना. माझ्याकडे काय बघायले? आता मला खरं सांगा, 100 एकर मधलं किती एकर विकलं म्हणजे म्हातारं सही पुरतं उठून? एक
श्वास जात आहे तिने लोक कमवल महाराज. असे दिवसाला 21,600 श्वास जातात आमचे. किती? 21,600 श्वास रोज जातात रोज. अरे कोरोनामध्ये माणसं जेवायला भेटलं नाही म्हणून गेले नाहीत, फक्त श्वास मिळत नव्हता म्हणून गेले का हो. तेव्हा किंमत कळली लोकांना श्वासाची. दिवसाला 21,600 श्वास. लक्ष्मणराव मी सांगतो तुम्ही मोजा. बैठे 12, चलत 18, सोते जावे 24, मध्य मांस मैथून मी श्वास जात आहे 30. आता किती झालं? बसल्यानंतर मिनिटाला किती श्वास? बैठे 12 शांत असतात. आता चालायला लागलं म्हणजे 1.5 पट जाते, चलताना 18 वर जाते, झोपल्यानंतर घुरू लागलं 24 वर जाते संख्या, मध्य मांस खाताना 30 वर जाते, 30 वर आहे का. म्हणून असं किती तासाचं आयुष्य, किती तासाचा दिवस, किती दिवसाचा महिना, किती वर्षाचं आयुष्य. तुकोबारे म्हणतात हे आयुष्य माझं नामचिंतनात गेलं, याचं कौतुक वाटतं म्हणले महाराज. आता शेवटचं काय म्हणले, शेवटचे दिवस कसे घालणार. तुकोबाराय म्हणले आता दिवसचारी खेळी मिळी आहे का. खरं सांगू का, आता दिवसचारी खेळ मिळी दो. एका मिनिटात सांगतो आहे का. एक कंजूस माणूस वारीला गेलं बाळू महाराज. वारीला गेल्यानंतर तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्याला सांगितलं माउंद घालायचं. 5-25 माणसं जेवायला बोलवले, जेवाय बसले, पंगत बसली 25 माणसं. आणि कंजूस होतं बाळू महाराज. बायकोला म्हणलं अगं तूप वाढावं लागतंय तूप. त्याचं तूप होतं तिजोरीमध्ये. किस कशात होतं? बापरे नाही, खरंच होतं महाराज. तिजोरीमध्ये तूप होतं. एवढं कंजूस ती होत आहे का. बायकोला मला तूप आण, तिनं घाई घाई तूप आणलं. आता थंडीचे दिवस होते, कुठं होतं तूप? तिजोरीमध्ये. कसं झालं होतं? घट झालं होतं. तिनं ते घाई घाई वाटीत घेतली, चुली ठेवली वाटी. हे सगळे बसले होते 25 जण. ते पदार्थ बघितले महाराज. हे म्हणले आधीचं वाटत नव्हतं, म्हणले हे लबाडाचं काय खरं आहे हो. लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय काय खरंय म्हणले ऐका. जेव्हा ताटावर बसले, उपाशी आले होते, वेळ झाला होता. कृष्णा महाराज हे घाई करू लागला, आण तूप आण तूप. हिनं जे घाई घाई गेली आणि त्या वाटीला हात लावला, चटका बसला आणि ती वाटी चुलीत रिकामी झाली. वाटी रिकामी. हे लागलो बायकोवर रागवायला. विजयसारखं कळलं. बायको म्हणजे हो मालक. म्हणजे काय अहो, म्हणजे पंक्तीत वाळलं असतं तरी वाटी घरी रिकामीच आली असती हो. आणि वाटी चुलीत सांडली तरी रिकामीच आहे ना. ते म्हणलं अगं पंक्तीतलं तूप सार्थकी लागलं असतं, वाटीत नाही. देहरूपी वाटीतलं आयुष्यरूपी तूप हे परपंचात खर्च केलं तर हे चुलीत सांडल्यासारखं आहे. आणि देहरूपी वाटीतलं आयुष्यरूपी तूप हे परमार्थामध्ये घातलं हे पंक्तीत वाळल्यासारखं आहे. म्हणून झाली आहे वेचाची ऐका. म्हणून तुका म्हणे मुक्ती परनेली निवड. आता दिवसचारी खेळी मळी, आता निचिंतेने पावलं विसावा. कुंटली या हवा तृष्णेची या. आमचे वैकुंठवासी सोनेरावजी प्रभाकररावजी कतारे यांचा गोड जेवणाचा सोहळा त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी घडून आणला. खरं तर ह्याला सुद्धा प्रारब्ध लागते महाराज. नाही तर बऱ्याच जणांच्या डेड बॉड्या येड्या बाबळीत सापडल्या हो. पाणी पाजलं नाही कोणी ऐका. आता बाप आहे शेवटी. म्हणून सोन्यासारखं जीवन होतं, पण ते गेले. पण त्यांच्या सुपुत्राला ते वरून जिथं असतील तिथून भरभरून आशीर्वाद देत असतील. शेवटी जायचे सगळ्याला. पण एक व्यक्तिमत्व कसं असतंय बाळू महाराज. ते शूर वळकावा रणी आणि साधू वळकावा मरणी. आम्ही त्या दिवशी अंतविधीला होतो. काही समाज होता आहे का, एवढा समाज होता. हे तुकाराम दादा हे घरच्याची मंडळी होती. डोंगर पिपळ्याला गोड जेवण करायचं. एवढं मोठं घर इथं बांधलं आहे. त्यांची कर्मभूमी आहे, त्यांचं वास्तव्य इथं आहे. अंतविधी 10वा इथं झाला. म्हणून मी या दोघांना सांगितलं गोड जेवण इथं करा आणि वर्ष श्राद्ध गावाकडं करा. ते म्हणले बरोबर आहे, पावसा पाण्याचे दिवस आहेत, येणाऱ्या जाणाऱ्याला सोयीस्कर होतं आहे. म्हणून ही आपलं इष्ट मंडळी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. त्याबद्दल कतारी परिवाराच्या वतीने सर्वांना खूप खूप धन्यवाद. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल, माझ्या बुद्धीचा दोष, योग्य वाटलं ते गुरु यांचा प्रसाद. ज्ञानेश्वर विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.